आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काका आता काहीच पहिल्यासारखं राहणार नाही हो. कसं राहणार बाबा? आता विक्रांतचं लग्नच होतंय म्हटल्यावर हो ना, विक्रांत आता आपला राहणार नाही. कसा राहणार रे आपला? तो आता त्याच्या होणाऱ्या बायकोचा होणार. आधी एका हाकेवर विक्रांत मदतीला धावून यायचा. यायचा रे, धावून यायचा रे. पण आता यापुढचा सगळा वेळ तो त्याची होणारी बायको रेश्मा हिला देणार. मग आता तो तुमच्या हाकेसाठी कसा धावून येणार सांग बरं? म्हणजे आमची एवढी घट्ट मैत्री एका क्षणात तुटणार काका? लग्न झाल्यावर असंच होतं रे राजा, असंच होतं. खरं सांगू काका, माझं काहीतरी माझ्यापासून लांब जात आहे अशी फिलिंग येते मला. डोळ्यात पाणी येतंय, अस्वस्थ वाटतंय. म्हणून वेळीच तोंड उघडायला हवं राजा. म्हणजे ज्याला जे हवंय ते मागता सुद्धा यायला हवं ना. निदान मिळवता तरी यायला हवं. बॅड लक. अरे आता अस्वस्थ वाटून काय उपयोग? म्हणून म्हटलं आधीच तोंड उघडायला हवं होतं. म्हणजे विक्रांत तुझा राहिला असता, आय मीन तुमचा राहिला असता. खरंय काका, खरंय. शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं
शुभ लग्न सावधान. एकमेकांना हार घाला. नवरीने नवरदेवाला हार घाला. नवरदेवाने नवरीला हार घाला. विक्रांत, हार घालतोयस ना रेशमाच्या गळ्यात? विक्रांत, आता सगळं संपलंय विक्रांत. तू का थांबलायस? विक्रांत, अरे हार घाल ना. हे लग्न होऊ शकत नाही.
इथे कसा आला? हे लग्न होऊ शकत नाही. माझ्या मुलीचं लग्न थांबवची हिंमत कशी करतास तू? कोण असतो? तुमच्या मुलीचा नवरा आणि तुमचा जावई आहे मी. काय? तुला काही वेळ लागले की काय? वाटेल ते बोलत सुटलायस तू? मी खरं तेच बोलतोय. पण मला एक कळत नाही, लेकीचं एक लग्न झालेलं असताना दुसरं लग्न तुम्ही कसं करू शकता? असं करणं कायद्याने गुन्हा आहे. माहिती नाहीये का तुम्हाला? ए जास्त बोला नको. नाही तर हैसरच तुझी जीभ हात सोडून हातात दे. शिरला का ना? आमच्या रेशमाचं हे पहिलंच लग्न आहे. तू चुकीच्या ठिकाणी आलायस. असं तुम्हाला वाटतंय, पण एकदा रेश्माला विचारा. रेश्मा काय बोलताय हो? रेश्मा मी तुका विचारते मग उत्तर दी. रेश्मा नाही, नाही ओळखत मी याला. मग रेश्मा काय बोलता? ता तुका ओळखणं नाही. शिरला का ना? बऱ्या बोला नाही निक, नाही तर तुझी तंगडी तोडून ना तुझ्या गळ्यात बांधीन. शिरला का ना? नाही, मी कुठेही जाणार नाही. नाही नाही, तू असं ऐकतच नाही. अरे बघतास काय, एका घराने हाकलून दे ना बाहेर. थांबा. अहो जावय बापू, तुम्ही या भानगडीत कशा पडता? मी असे ना, मी सगळं बघून घेतोय. मी बरोबर सरळ करते ते का. शिरला का ना? मला बोलायचं आहे त्याच्याशी. जावय बापू, आता तुम्ही कमाल करतात. तुम्ही या फालतू माणसाच्या बोलण्यावर कशाला विश्वास ठेवता सांगा नका. जावई बापू, आमची रेश्मा तशी नाहीये. हो, पण त्याला बोलायला आपण एक संधी तर देऊयात. कसली संधी? काय संधी द्यायची? हे का डायरेक्ट जेल मध्ये पाठवून देऊया, मग कळत ते का. शिरला का ना? हे बघा, एखादा माणूस एवढ्या सगळ्या लोकांसमोर जर बोलत असेल एवढ्या हिमतीने, तर काहीतरी गडबड नक्कीच आहे. थांबा जरा. मला सांग, तुझं आणि रेश्माचं लग्न झालंय याचा काही पुरावा आहे? नाही नाही, याच्याकडे कुठलाच पुरावा असणं शक्यच नाही. मी सगळे पुरावे माझ्या हाताने नष्ट केलेत. हो, माझ्याकडे आमच्या लग्नाचा पुरावा आहे.
याच्याकडे कोणता पुरावा आहे आता? ह्यात आमचं मॅरेज सर्टिफिकेट आहे. खरं तर पोलीस कंप्लेंट मी करायला हवी. मी जिवंत असतानाही माझ्या बायकोचं तुम्ही दुसऱ्या माणसाचे लग्न लावताय. रेश्मा काय आहे या? काय हा? काय म्हणताय हो? रेश्मा नाही बाबा, हे सगळं खोटं आहे. हा माणूस पण खोटारडा आहे आणि हे सगळे पेपर्स पण खोटे आहेत. हो, मग चल कोर्टात. काय खरंय काय खोटंय तुला कळेलच. हे बघ, माझ्या मुलीला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नकोस. चल निघ इथून. अहो, ही कुठली पद्धत आहे जावयाशी बोलायची? ए कोण जावय? कसलं जावय? कोणाचं जावय? ही असली फालतू कागदपत्र दिल्यानंतर आम्ही तुका जावय म्हणू? चला हट. एक मिनिट, मी वकील आहे. ही डॉक्युमेंट्स बघून मी सांगू शकतो खरी आहेत की खोटी आहेत. हा प्लीज बघा आणि सांगा. ही सगळी डॉक्युमेंट्स खरी आहेत. ह्यांना आपण कोर्टात जरी चॅलेंज केलं ना तरी कोर्ट सुद्धा हाच निकाल देईल. नाही नाही, हे असं नाही होऊ शकत. कोणतरी ना माझ्या रेशमा ह्याच्यात अडकवू बघता. पण लक्षात ठेवा, मी असा होकच देवतोय नाही. शिरला कानात? हा माणूस खोटं बोलतोय. आमच्या रेशमावरती पूर्ण विश्वास आहे. बरोबर बोलतोस तू रजनी. माका वाटतं हो माणूस सुद्धा ना आपल्या रेशमाक अडकवणाऱ्या माणसांमध्ये सामील आहे. शिरला कानात? अरे कोणी बोलवलं तुका? कोणी बोलवलं? कोणी? आमच्या बरोबर नाही येथे. एक मिनिट, हा सगळा काय प्रकार चालू आहे? सांगते ना, मी सांगते तुमका नक्की हो प्रकार काय आ. शिरला कानात? होच माझ्या मुलीचं लग्न मोडूक बघता. शिरला कानात? आता मी तुका काय सोडणार नाही. तुझ्या थांबा. खरं काय ते मी सांगतो तुम्हाला.
जावई बापू तुम्ही हा सगळं हो मला सगळं माहिती होतं